त्याच्यामध्ये 120 पैकी कट ऑफ हा किती लागू शकतो किंवा मागच्या वेळेस किती लागला होता किंवा यावेळेस काय आपण एक्सपेक्ट करू शकतो, त्यानुसार आपली तयारी असणं आवश्यक आहे. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत की DRDOमध्ये जे वॅकन्सीज आलेले आहेत, बंपर वॅकन्सीज आपण त्याला म्हणतो, 1900 वॅकन्सीजची रिक्वायरमेंट आलेली आहे, रिक्रुटमेंट आलेली आहे. तर त्यामध्ये BSc डिप्लोमा आणि ITIसाठी अतिशय चांगली सुवर्णसंधी आहे. त्यापैकी ITI बेसवर जी वॅकन्सी आहे किंवा जी पोस्ट आहे टेक्निकल किंवा टेक्निशियन ज्याला म्हणतो आपण, त्या पोस्टबद्दल आपण आज बोलणार आहे किंवा ज्याची आपण बऱ्यापैकी माहिती घ्यायचा प्रयत्न करणार आहे. एक्झाम पॅटर्न असेल, त्याचा एक्झामचा कट ऑफ असेल किंवा बुक्स रिलेटेड असेल, रेफरन्स बुक्स कोणते यूज केले पाहिजे वगैरे. आणि ITIचे जे प्रत्येक ट्रेड आहे त्या रिलेटेड हे वॅकन्सीज आहे. म्हणजे भरपूर ट्रेड्स तिथे इन्व्हॉल्व केलेले आहेत त्यांनी आणि चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. पे स्केलसुद्धा चांगली आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे, परंतु काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण आधी बघू. त्यानंतर मी तुम्हाला एक्झाम पॅटर्नवर सगळं डिटेल सांगतो आणि कट ऑफ रिलेटेड सांगतो. तर मित्रांनो बघा, महत्त्वाचे पॉईंट्स मी तुम्हाला इथे आधी सांगतो, नंतर आपण एक्झाम पॅटर्न आणि त्या रिलेटेड माहिती घेऊ. त्यामध्ये बघा, 3 सप्टेंबरपासून एक्झामचे जे फॉर्म आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, ते सुरुवात झालेली आहे. 23 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. त्याआधी तुमचं क्वालिफिकेशन व्यवस्थित असणं आवश्यक आहे. तुमचं जे काही क्वालिफिकेशन असेल, BSc डिप्लोमा असेल, ITI असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक्निशियन जे पोस्ट आहे किंवा जे काही ग्रुप सीची जी पोस्ट आहे त्याच्याबद्दल माहिती घेतो आहे. मित्रांनो, याची पे स्केल बघा 19,900, म्हणजे साधारण 32 ते 35,000च्या रेंजमध्ये ही सॅलरी जाईल. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे इथे सॅलरी ही चांगली असते, बेनिफिट्स हे चांगले असतात. त्यामध्ये एज लिमिट बघा 18 ते 28 दिलेलं आहे. याच्यामध्ये ओपनसाठी 28 आहे, OBCसाठी 3 वर्ष म्हणजे 31पर्यंत एज लिमिट आहे आणि SC STसाठी 5 वर्ष म्हणजे साधारण बघा ते 33पर्यंत जाईल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा 10वी प्लस ITI तुमचं लागेल इथे. कुठल्याच प्रकारचं काहीही एक्सपिरियन्स इथे आवश्यक नाही आहे. फ्रेशरसुद्धा अप्लाय करू शकतात, फॉर्म भरू शकतात. अतिशय चांगला चान्स आहे DRDOचा. याच्यामध्ये वेगवेगळ्या ब्रँचच्या जागा दिलेल्या आहेत. बघा इथे ऑटोमोबाईल आहे, 5च जागा आहे फक्त. बुक बाइंडर 20 जागा आहे, सॉरी. कारपेंटर 12 जागा, CNC ऑपरेटर 9 जागा. कोपासाठी जास्त जागा, इथे 139 जागा आहे. कोपाची वॅकन्सी नॉर्मली येत नाही, परंतु इथे कोपासाठी यांनी वॅकन्सी दिलेली आहे. आणि इथे क्वालिफिकेशन सुद्धा दिलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता, वाचू शकता. त्यानंतर बघा ड्राफ्ट्समनसाठी 35 जागा आहे. DTP ऑपरेटरसाठी 8 जागा आहे फक्त. इलेक्ट्रिशियनसाठी 106 जागा आहे. ITI इलेक्ट्रिशियन, ITI इलेक्ट्रॉनिक्ससाठी 113 जागा आहे, चांगल्या जागा आहे. फिटरसाठी 127, बाकी इथे भरपूर आहे. तुम्हाला मशिनिस्टसाठी 89 जागा आहे. त्यानंतर मोटर मेकॅनिकसाठी 13 जागा आहे. साधारण टर्नरसाठी आणि टर्नरसाठी 45 आहे, वेल्डरसाठी 50 आहे. 826 जागा टोटल आहे. पहिली जी CPT एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये 826 × 8 म्हणजे साधारण 9,000 मुलांना सिलेक्ट करण्यात येईल. त्यानंतर स्किल टेस्टमध्ये 9,000पैकी ते बरेच मुलं रिजेक्ट करतील आणि 826पर्यंत ते पोस्ट घेतील. याची जी पोस्ट आहे त्याच्या त्यांनी एक्झाम पॅटर्न दिलेला आहे. 40 प्रश्न जे आहे ते नॉन टेकचं आहे. त्याच्यामध्ये ॲप्टिट्यूड, रिझनिंग, जनरल अवेअरनेस आणि इंग्लिश लँग्वेज बेसिक नॉलेज म्हटलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. 40 प्रश्न 40 मार्क. त्यानंतर तुमचे जे स्पेसिफिक ट्रेड आहे किंवा डिसिप्लिन आहे याचे 80 प्रश्न 80 मार्क, 120 प्रश्न 120 मार्क आणि 90 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. खूप महत्त्वाचा पॉईंट दिलेला आहे. प्रोव्हिजन सिलेक्शन क्रायटेरिया, म्हणजे जी काही CBT एक्झाम आहे त्याच्यामधला क्रायटेरिया दिली आहे त्यांनी की प्रोव्हिजनल सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द मेरिट ऑब्टेन इन द Tier 1 एक्झामिनेशन डिपेंडिंग अपॉन द पोस्ट कॅटेगरी, सब कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट. द मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स फॉर Tier 1 म्हणजे पहिली जी CBT आपण त्याला म्हणतो त्याला Tier 1 एक्झाम, ते 40% फॉर युअर OBC आहे. युअर OBCसाठी 40% मार्क्स आवश्यक आहे, म्हणजे 120 पैकी 48 मार्क्स तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यानंतर याच्यासाठी कॅन्डिडेट फॉर SC STसाठी 35 मार्क्स म्हणजे 120 पैकी 48 मार्क्स म्हणजे. आणि याच्यामध्ये तुम्हाला साधारण हे जे आहे SC ST यांच्यासाठी 42 मार्क्स तुम्हाला असणं आवश्यक आहे, 35% जर आपण म्हटली तर. यामध्ये बघा मित्रांनो, टोटल 826 जागा आहे. ITI जे काही वेगवेगळे आपले ट्रेड्स असतात, 10वी प्लस ITIसाठी ही वॅकन्सी आहे. कुठल्याच प्रकारचा एक्सपिरियन्स आवश्यक नाही, ॲप्रेंटिस कंपल्सरी नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता 3 तारखेपासून याचे फॉर्म ऑलरेडी सुरू झालेले आहे. 23 तारखेमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता, जास्त घाई करू नका. जे काही आहे डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट व्यवस्थित वाचा आणि मगच फॉर्म भरा. त्याच्यामध्ये बघा एक्झाम पॅटर्न बघा, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट एक्झाम पॅटर्नचा जो आहे तो म्हणजे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. हे कम्प्लिटली त्यांनी मेन्शन केलेलं आहे ॲडमध्ये. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे म्हणजे हे बऱ्यापैकी टेन्शन तुमचं कमी झालं. याच्यामध्ये तुम्ही गेससुद्धा करू शकता, परंतु शक्यतो अभ्यास हा परफेक्ट करायचा प्रयत्न करा. अदरवाईज जे काही बाकीचे जे समजा आता 120 मार्कांचं आपलं टोटल टेस्ट आहे ती
सेक्शन ए सेक्शन बी मिळून. तर त्यामध्ये 120 पैकी तुम्ही जर 70-80 व्यवस्थित सोडू शकले तर नंतरचं तुम्ही गेस करू शकता. इथे तो एक चान्स राहतो. एक तुम्ही जर 20 जरी प्रश्न गेस केले तर एक 2-4 प्रश्न तुमच्या बरोबर येऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रश्न एकही ब्लँक सोडू नका. ठीक आहे. याच्यामध्ये बघा CBT टेस्ट आहे, म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. याच्यामध्ये सेक्शन ए सेक्शन बीमध्ये ही CBT पहिली जी CBT आहे किंवा CBT जी टेस्ट आहे ही पहिली एकच CBT आहे. याच्यामध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बीमध्ये ही डिवाईड केलेली आहे. त्यानंतर स्किल टेस्ट आहे आपली. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा जे टोटल वॅकन्सीज आहे ते 826 आहे. त्याच्यामध्ये जे ट्रेड रिलेटेड वॅकन्सीज त्या वेगवेगळ्या आहे. आपण फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिशियनच्या पकडू, 106 जागा याच्यामध्ये आहे इलेक्ट्रिशियनच्या. चांगल्या जागा आहे. बाकी वेगवेगळ्या फील्डच्या वेगवेगळ्या जागा आहे. कोपासाठी सुद्धा चांगल्या जागा आहे, वेल्डरसाठी सुद्धा बऱ्यापैकी आहे, फिटरसाठी आहे, ड्राफ्ट्समनसाठी आहे. तर आपण त्याच्यामध्ये बघा सेक्शन एमध्ये त्यांनी दिलेलं आहे मॅथ्स, रिझनिंग म्हणजे ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज नाही आहे, जनरल अवेअरनेस आहे. म्हणजे जे काही आपलं डे टू डे लाईफमध्ये जे काही घडामोडी करतात किंवा करंट रिलेटेड प्रश्न यावर येऊ शकतात 10 मार्कासाठी. 10 प्रश्न 10 मार्क आहे. आणि जनरल इंग्लिश हे बेसिक लेवलचं आहे, हे लक्षात घ्या. हा जो जनरल इंग्लिशचा भाग आहे बेसिक लेवलचा आहे. म्हणजे आपला 5 ते 10वी पर्यंतचे जे काही बेसिक आहे किंवा 10वीच्या बेसवरचं जे बेसिक आहे ते इथे घेण्यात येईल. जास्त डीपमध्ये जाऊ नका. 40 प्रश्न 40 मार्क याचे आहे नॉन टेक्निकलचे. याच्यामध्ये तुम्हाला आणि नंतर सेक्शन बीमध्ये बघा, सेक्शन बीमध्ये आपल्या ट्रेड रिलेटेड प्रश्न राहतील. 80 प्रश्न 80 मार्क. ट्रेड रिलेटेड म्हणजे तुमचा जो काही ट्रेड असेल, इलेक्ट्रिशियन असेल, फिटर असेल, ड्राफ्ट्समन असेल किंवा तुमचं जे काही इलेक्ट्रॉनिक रिलेटेड काही असेल, मशिनिस्ट वगैरे असेल, मेकॅनिकल रिलेटेड, तर त्याचं जे ITIचं सिलेबस आहे त्या ITIच्या सिलेबसवर तुमचा अभ्यास करणं आवश्यक आहे. टेक्निकलचा सिलेबसचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यावर 80 प्रश्न 80 मार्क तुम्हाला राहतील. अतिशय जास्त म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज यालाच आहे मित्रांनो. यावर म्हणजे हे जे आहे सेक्शन ए आणि सेक्शन बी यावर तुमचा कट ऑफ किंवा यावर तुमचं मेरिट हे डिसाईड होणार आहे. त्याच्यामुळे याला अतिशय जास्त महत्त्व आहे. जे आहे स्किल टेस्ट, स्किल टेस्टसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. याच्यामध्ये बघा जो रेशो आहे, म्हणजे बघा तुमची जर आता 106 पोस्ट आहे की आपण राऊंड फिगर 100 पकडू, तर 100 प्लस म्हणजे 100 × 8 एवढे मुलं या CBTमध्ये सिलेक्ट होतील. ठीक आहे. CBTमध्ये म्हणजे सेक्शन ए सेक्शन बीचे Tier 1 एक्झाम आहे, ही Tier 2 एक्झाम आहे. त्याच्यामध्ये साधारण 800 मुलं इलेक्ट्रिशियनचे सिलेक्ट होतील, 800-850 अंदाजे. आणि त्याच्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल. याचा मेरिट हा वेगळा काढण्यात येईल. त्याच्यानंतर तुम्हाला स्किल टेस्टसाठी बोलावण्यात येईल. स्किल टेस्टमध्ये तुम्हाला जे काही आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज तुमचं चेक करण्यात येईल. म्हणजे ITI लेवलचं जे काही तुमचं ITIला तुम्ही प्रॅक्टिकल केलं असेल किंवा जे काही तुमचं थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल नॉलेज जे असतं याच्यामध्ये तुमची रिटर्न टेस्ट किंवा ऑनलाईन टेस्ट कोणतीच होणार नाही. याच्यामध्ये तुमचं एक ओरल टाईप म्हणजे आपण म्हणतो वायवा किंवा ओरल आपण ज्याला प्रॅक्टिकल एक्झाम म्हणतो ना, तशी एक्झाम होणार आहे. ती एक्झामसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. कारण की याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला 100 × 8 म्हणजे 800 मुलांना सिलेक्ट करतील. फॉर एक्झाम्पल इथे आता 826 पोस्ट आहे, तर 826 गुणिले 8 म्हणजे साधारण 8,500 ते 9,000च्या याच्या रेंजमध्ये मुलं सिलेक्ट होतील या एक्झाममध्ये. परंतु ते बरेचसे मुलं कट होतील स्किल टेस्टमध्ये. ठीक आहे. स्किल टेस्ट अतिशय महत्त्वाचे आहे. याच्यामध्ये तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज बऱ्यापैकी असणं आवश्यक आहे. थेरॉटिकल नॉलेजसुद्धा बऱ्यापैकी असणं आवश्यक आहे. कारण ते काहीही विचारू शकतात. इक्विपमेंटबद्दल विचारू शकतात, एखाद्या कंट्रोल पॅनलबद्दल आपलं पॅनल बोर्डबद्दल विचारू शकतात किंवा कनेक्शन्सबद्दल विचारू शकतात. कोणते कनेक्शन ते विचारू शकतात इलेक्ट्रिकल रिलेटेड. म्हणजे हे इलेक्ट्रिशियनबद्दल बोलतो आहे. बाकी तुमचं जे काही आहे मेकॅनिकल तुमचं जे असेल, ड्राफ्ट्समन असेल, त्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न ते विचारतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये ते सपोज त्यांनी एकाच 8 जर सिलेक्ट केलं तर इथे ते फक्त 8 पैकी 7 एकच मुलगा सिलेक्ट करतील, 7 मुलं रिजेक्ट करतील. ते ऑन द बेसिस ऑफ हे जे आहे आपलं CBT म्हणा किंवा सेक्शन ए सेक्शन बी किंवा Tier 1 एक्झाम जी आहे, तर त्या बेसिसवर तुमचा मेरिट राहील. म्हणजे सपोज तुम्हाला इथे आता 120 मार्काचं टोटल आहे, हे टोटल 120 मार्क आहे. आणि याला जो कालावधी दिला आहे 120 मिनिटाला तो आहे 90 मिनिट. म्हणजे 90 मिनिटामध्ये तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. 90 मिनिटामध्ये 120 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. तर याच्यामध्ये सपोज तुमचा स्कोअर असेल 80 असेल. ठीक आहे. 120 पैकी 80 असेल तर ते तुमचे मार्क जे आहेत ते साईडला ठेवण्यात येतील, गृहीत धरण्यात येतील. आणि प्लस तुमची स्किल टेस्टमध्ये तुम्ही किती कव्हर करता, याचा वेटेज किती आहे किंवा काय याला क्रायटेरिया हे यांनी सांगितलेलं नाही आहे. फक्त याच्यामध्ये प्रॅक्टिकल टेस्ट आणि थोडंफार वायवा रिलेटेड तुमचे प्रश्न राहतील. तर याचं जे आहे तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायची असेल तर तुमच्या जवळचे जे ITI कॉलेज आहे किंवा तुम्ही जिथून ITI केलेलं आहे तिथे तुम्हाला काही दिवस एक 15 ते 20 दिवस किंवा महिनाभर तुम्ही प्रॅक्टिस करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तिथे कळतील. आणि थोडंफार जर तुम्ही गायडन्समध्ये काम केलं तर फारच चांगलं. थोडंसं लेक्चर जे आपले टीचर असतात, इन्स्ट्रक्टर, त्यांना थोडं रिक्वेस्ट करा. जर तुम्ही ते आता रिसेंटली केलं असेल ITI तर तुमच्या ते कॉन्टॅक्टमध्ये असतीलच, त्यांना वगैरे रिक्वेस्ट करून थोडंसं तिथे दिवसातून अर्धा तास तरी तुम्ही घालवला तर असे एक 15-20 दिवस तुम्ही तिथे प्रॅक्टिस करू शकता. जेणेकरून तुमची जी प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे चांगलं होईल. कारण यालासुद्धा अतिशय महत्त्व आहे. याला तर महत्त्व आहेच कारण की हे तुम्हाला
मेरिटसाठी अतिशय आवश्यक आहे. जो मेरिट रँक जो ठरतो यावरच ठरतो. आधीचं तुम्हाला 2015चा कट ऑफसुद्धा मी सांगणार आहे, त्यानुसार तुमचा हा कट ऑफ याच्यावरच असतो. परंतु यामध्ये जर तुम्हाला इथे स्कोअर असेल, परंतु इथं जर तुम्ही रिजेक्ट झाले, इथं जर तुम्हाला 5 पैकी एकही प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही किंवा काही करून दाखवलं आलं नाही, तर तुम्ही इथेच रिजेक्ट व्हाल. मग तुमचा स्कोअर इथे किती असला तरी चालते. ठीक आहे. कारण इथे 8 जे मुलं इथून जे बाहेर निघतील 8 मुलं, त्या 8मधले फक्त एकच मुलगा इलेक्ट्रिशियनसाठी इथे घेण्यात येईल. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो, म्हणजे इथे त्यांना 106च इथे मॅचअप करावं लागेल स्किल टेस्टमध्ये, त्यामुळे ही अतिशय आवश्यक आहे. थोडंफार बुक्स रिलेटेड बघू मित्रांनो. बुक्सचा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न आहे की जे काही बुक्स रिलेटेड असेल त्याबद्दल माहिती सांगा. कारण की मुलं आता अभ्यास बऱ्याच जणांनी सुरू केला आहे, काही जण सुरू करतात आहे. जे काही विद्यार्थी आता आमचे जे विद्यार्थी म्हणजे आमचे जे म्हणजे मला जे फॉलो करतात किंवा आपले जे सबस्क्रायबर आहे, जे महाट्रान्सको टेक्निशियनची वगैरे तयारी करत होते, आतापर्यंत बरेच महिन्यापासून ते तयारीत होते, त्यांना याचा नक्की फायदा होईल. त्यांना मी ऑलरेडी आपल्या टेस्ट सिरीजमध्ये जे काही आहे बुक्स रिलेटेड सगळी माहिती, सगळी डिटेल माहिती दिलेली आहे. त्यांना बऱ्यापैकी मटेरियलसुद्धा अवेलेबल केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना भरपूर त्याचा फायदा होईलच. परंतु जे काही विद्यार्थी आता नवीन अभ्यास सुरू करत आहेत किंवा फ्रेशमध्ये अभ्यास सुरू करत आहे, कारण आपण ऑलरेडी सांगत असतो की जागा आहे निघत राहतात, तुमचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तर अशामध्ये तुमचा जो अभ्यास आहे आता इथे कामात पडणार आहे याच्यामध्ये DRDO. कारण DRDO ही अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटची अतिशय चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. याच्यामध्ये तुमचा जो काही प्रिव्हियस अभ्यास असेल, आधीचा 1 वर्ष 2 वर्षाचा अभ्यास असेल, तो सगळा इथे पणाला लागेल आणि तुम्हाला तिथे तुमचं सिलेक्शनचे चान्सेस इथे वाढून जातात. ठीक आहे. परंतु जे आता फ्रेशमध्ये अभ्यास सुरू करत आहेत त्यांना मी थोडंफार इथे सांगायचा प्रयत्न करतो. आधी आपण मॅथ्स रिझनिंगमध्ये बघू. मॅथ्स रिझनिंगमध्ये याच्यामध्ये बघा, मॅथ्स रिझनिंगमध्ये जे काही आपल्या याच्यामध्ये अवेलेबल आहे, बुक्स जे अवेलेबल आहे, त्याच्यामध्ये RS अग्रवाल हे इंग्लिश आणि हिंदीमध्ये अवेलेबल आहे. ते तुम्ही यूज करू शकता कारण सेंट्रल लेवलची एक्झाम आहे. आणि दुसरं आपले मराठीमध्ये जे यूज करायचं तर अनिल अंकलगी आणि पंढरीनाथ राणे यांचं बुक हे फेमस आहे. मराठी आपल्या MPSCमध्ये सुद्धा हेच वापरलं जातं मॅथ्स आणि रिझनिंगसाठी, म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्तेसाठी. परंतु मी जास्त रेफर करतो ते सतीश वसे सरांचं फास्ट ट्रॅक मॅथ्स आणि फास्ट ट्रॅक रिझनिंग आहे. तर हे जर तुम्ही यूज केलं त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळून जाईल आणि बऱ्यापैकी तुम्हाला त्यामध्ये माहिती मिळून जाईल. ठीक आहे. तर बघा, जनरल अवेअरनेसमध्ये हा थोडासा वास्ट भाग आहे. याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेजचा जो भाग असतो आणि जसं आता करंट अफेअर्स रिलेटेड जे काही प्रश्न असतात, जसं इकॉनॉमिक्सवर प्रश्न असतात, तुमच्या जॉग्रफीवर प्रश्न असतात, म्हणजे आपल्या इंडियन लेवलवर जे काही प्रश्न असतात, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे इंडियन लेवलवर म्हणजे तुमचं जॉग्रफीसुद्धा तुम्हाला नॅशनल लेवलची करावं लागेल, प्लस स्टेट लेवलची आपलं महाराष्ट्र लेवल आणि आपलं हिस्ट्री, त्यानंतर इकॉनॉमिक्ससुद्धा थोडंफार नॅशनल लेवलचं तुम्हाला करावं लागेल आणि बाकी जे काही आहे पॉलिटी वगैरे हे सगळं तुम्हाला करणं हा थोडा वास्ट भाग आहे. इथे तुम्हाला थोडंसं तुमचा इथे थोडासा अभ्यास तुम्हाला जास्त लागेल. ठीक आहे. त्यानंतर बेसिक इंग्लिश जे आहे याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश जे काही ग्रामर असतं आपलं आणि एखादा पॅसेज वगैरे आणि ग्रामर रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुमचे वर्ब्स आहे, वोकॅब्युलरी आहे किंवा मग टेन्सेस आहे आणि जे काही आता जसं चुकीचे जे काही हे दिलेले असतात, वाक्य दिले असतात, सेंटेन्स दिलेले असतात, ते तुम्हाला करेक्ट करून लिहायचे असतात. बरंच त्याच्यामध्ये बऱ्यापैकी तुम्ही एखादं जर इंग्लिशचं ग्रामरचं बुक घेतलं कोणतेही बेस्ट ऑथरचं, तर मी बाळासाहेब शिंदे सरांचं सजेस्ट करेल, कारण की त्यांनीसुद्धा इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये त्यांचे पुस्तकं आहेत. ठीक आहे. तर हे झालं मित्रांनो नॉन टेकसाठी. टेक्निकलसाठी बघा, हे टेक्निकलसाठी मी थोडेसे बुक्स तुमच्यासाठी काढून ठेवलेले आहे. तर याच्यामध्ये मराठीमध्ये जर बघितलं तर मराठीमध्ये तुम्हाला हे 3 बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे किंवा मग नसेल तर तुम्ही ऑनलाईन बोलू शकता. यामध्ये प्रकाश शहा सरांचं बेस्ट बुक आहे मराठीसाठी. टेक्निशियन याच्यासाठी इलेक्ट्रिशियनसाठी सांगतो आहे मी, बाकीचे जे ब्रँचेस आहेत त्याच्यासाठी भरपूर, आता प्रत्येकाचं मी ते सांगू शकत नाही, परंतु इलेक्ट्रिशियनसाठी सांगतो. बुक्स फॉर इलेक्ट्रिशियन आहे हे. याच्यामध्ये प्रकाश शहा सरांचं इलेक्ट्रिशियनवर अतिशय चांगलं बुक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्यापैकी रेफर करू शकता. सिलेबस हा स्पेसिफिकली सांगणे कठीण आहे मित्रांनो, हे कुठलंही काही विचारू शकतात. त्याच्यामुळे कसं आहे की असं तुम्ही हे करू शकता, असं गेस करू शकत नाही की यावरच येतील, कारण इथे असंही काही नाही आहे की बाबा पॉवर सिस्टम, जसं आता MPSCची एक्झाम असली तर पॉवर सिस्टम आणि मशीन्सवर येतात. इथे असं काही नाही आहे, इथे कुठलाही प्रश्न ते विचारू शकतात. त्याच्यामध्ये तुम्हाला ITIचं जे सिलेबस आहे ते बऱ्यापैकी रेफर करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये प्रकाश शहा सरांचं जे आहे ते बुक अतिशय चांगलं आहे, ते तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होऊन जाईल. एक साधारण 200-300 रेंजमध्ये बुक येतं. त्यानंतर LD ढगे सरांचं ऑब्जेक्टिव्ह प्लस थेरीचं एक बुक येतं, पण तो शक्यतो शहा सरांचं रेफर करा. हे जर तुमच्याकडे असेल तर हे सुद्धा रेफर करू शकता. याचेसुद्धा थेरीचे 2 भाग येतात आणि ऑब्जेक्टिव्ह प्लस थेरीचा एखादा वेगळा भाग येतो. ठीक आहे. त्यानंतर रेळेकर सरांचं एक बुक येतं, हे ॲक्च्युली ऑनलाईन वगैरे तुम्हाला बोलवावं लागेल, हे मार्केटमध्ये अवेलेबल तुम्हाला होणार नाही, परंतु हे एकदम अतिशय बेस्ट बुक आहे मित्रांनो रेळेकर सरांचं. ठीक आहे. मराठीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर करायचे असेल, अभ्यास नीट करायचा असेल, त्यासाठी हे 3 बुक आहे. हा सरांचं हे बुक आहे प्रकाश शहा सरांचं. याच्यामध्ये बऱ्यापैकी तुमचं कवर होऊन जातं. 400 रुपयाची किंमत आहे. याच्यामध्ये सगळं सिलेबस म्हणजे भरपूर सिलेबस तुमचा, असं विद्युत सुरक्षेचा, वायरिंग, हत्यारे वगैरे, म्हणजे इलेक्ट्रिशियनचं सगळं सिलेबस इथे आहे. सेल्स अँड बॅटरीज, विद्युत साधने, DC सर्किट्स, चुंबक आणि विद्युत चुंबक वगैरे, DC जनरेटर, इलेक्ट्रिकल वायरिंग वगैरे, ट्रान्सफॉर्मर्स, अल्टरनेटर्स, मीटर्स,
प्रकाशमान म्हणजे इल्युमिनेशन ज्याला म्हणतो, DC अँड AC वाइंडिंग, AC मोटर स्टार्टर्स, फ्युजेस अँड प्राथमिक रिलीज, सर्किट ब्रेकर अँड बस बार्स. म्हणजे ऑलमोस्ट त्यांनी 28 इथे टॉपिक कव्हर केलेले आहे. बऱ्यापैकी तुमचं इथे कव्हर होऊन जाईल. ज्यांच्याकडे ढगे सरांचं बुक असेल, ढगे सरांचं जे बुक आहे ते ॲक्च्युली MSCBच्या बेसवर आपण असं म्हणू शकतो, परंतु याच्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. ऑब्जेक्टिव्ह प्लस थेरी दोन्ही तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, तुम्हाला मराठीमध्ये मी ऑलरेडी सांगितलं, याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये तुम्हाला सांगतो किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा आहे. JB गुप्ता सरांचं हे जे मी बुक नेहमी रेफर करतो, याचे ऑब्जेक्टिव्हचं ते येतं. त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार इंजिनिअरिंग बेसचं ते एक्झामचं आहे, परंतु हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असल्यामुळे जी लेवल आहे हे थोडंफार त्या लेवलची राहू शकते. त्याच्यामुळे हे रेफर करायला तुम्हाला काही हरकत नाही, परंतु याच्यातले जे काही न्यूमेरिकल सोडून बाकी थिअरी तुम्हाला रेफर करणे आवश्यक आहे. बाकी याच्यामध्ये जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, कारण हे इंजिनिअरिंग लेवलचं बुक आहे. ठीक आहे. परंतु यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर बघा, प्रिव्हियस पेपर सॉल्व करा. प्रिव्हियस पेपर तुम्हाला जे मिळत असेल ते, रेल्वेचे मिळत असेल तेच, किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे ऑर्डनन्स फॅक्टरीचे असेल, DRDOचे आधीचे पेपर जे असेल तुम्हाला बऱ्यापैकी जे अवेलेबल होतात ते अभ्यास त्याच्यातून करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त प्रिव्हियस पेपर मी जास्तीत जास्त तुम्हाला सॉल्व करायला सांगतो. किंवा मग तुम्हाला चांगले क्वालिटी टेस्ट सिरीज जर अवेलेबल असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कोणत्याही याचे घ्या, फक्त क्वालिटी टेस्ट सिरीज घ्या. त्यानंतर यूथ कॉम्पिटिशन टाइम्स हे जे बुक आहे मित्रांनो, इलेक्ट्रिशियन रिलेटेड तुम्हाला सांगतो. याच्यामध्ये JEचं येतं, AEचं येतं, इलेक्ट्रिशियनचं येतं. ठीक आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे. जसं रेडेकरांचं मी एक सांगितलेलं अतिशय महत्त्वाचं, त्याच्यामध्ये हे जे बुक आहे अतिशय महत्त्वाचं आहे. इलेक्ट्रिशियनसाठी, टेक्निकलसाठी हे बेस्ट बुक आहे. तुम्हाला हे यूज करायला काहीही हरकत नाही. याच्यामध्ये सगळे तुम्हाला हिंदी प्लस इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल होऊन जाईल. तुम्ही हिंदीमध्ये शक्यतो रेफर करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे ऑनलाईन अवेलेबल होईल. फक्त तुम्ही जर पुणे, मुंबई किंवा औरंगाबाद, नाशिक अशा ठिकाणी असाल, नागपूर अशा ठिकाणी असाल तर तुम्हाला मार्केटमध्ये सुद्धा अवेलेबल होईल. अदरवाईज तुम्हाला हे ऑनलाईन अवेलेबल होऊन जाईल. बेस्ट बुक आहे मित्रांनो ऑब्जेक्टिव्हसाठी. हे ऑब्जेक्टिव्ह याच्यामध्ये तुम्हाला MCQ सगळे सॉल्व करायला मिळतील. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत की जे काही 2015मध्ये जी एक्झाम झाली होती, टेक्निशियनचं जे पोस्ट आहे आपल्या DRDOमध्ये, त्याचं जे कट ऑफ लागलेला होता, जे काही आपल्याला अवेलेबल झालं, जे आपल्या वेबसाईट असतं त्यावरून जे मटेरियल अवेलेबल झालं, त्याच्यामध्ये जे कट ऑफ आहे ते प्रत्येक ट्रेडवाईज तुम्हाला इथे मी सांगतो. 120 मार्कांचा जो आपला पेपर असतो, 120 प्रश्न, 120 मार्क, त्याच्यामध्ये 120 पैकी कट ऑफ हा किती लागू शकतो, किंवा मागच्या वेळेस किती लागला होता, किंवा यावेळेस काय आपण एक्सपेक्ट करू शकतो, त्यानुसार आपली तयारी असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये बघा, प्रत्येक ट्रेडवाईज तुम्हाला सांगतो. इथे इलेक्ट्रिशियनचं आहे 93वर कट ऑफ आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स सायन्स 76, कोपा आहे 77, याचा थोडासा कमी लागलेला आहे. ड्राफ्ट्समन जो आहे तो 88वर आहे. कार्पेंटर जे आहे ते 83 आहे. कटिंग अँड टेलरिंग जे आपलं हे ट्रेड आहे 86 आहे. त्यानंतर बघा, बुक बाइंडर जे आहे ते 62 आहे. केमिस्ट प्लांट ऑपरेटर जे आहे ते 76 आहे. DTP ऑपरेटरचा जो 58 आहे, कमी लागला याचा. टर्नर जे आहे ते 88 आहे, 88. त्यानंतर इलेक्ट्रो प्लेटर 57, फिटर जे आहे 110वर आहे, थोडा जास्त लागलेला आहे, याचा भरपूर जास्त आहे. आणि FRP प्रोसेसर आहे 64 आहे. मशिनिस्ट आहे 107, मेकॅनिक डिझेल आहे 108. त्यानंतर मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी 78. त्यानंतर मोटर मेकॅनिक्स 94. नंतर फोटोग्राफर आहे 61. शीट मेटल वर्कर 71. आणि वेल्डर जो आहे तो 103वर कट ऑफ लागलेला आहे. तर हे ॲक्च्युली जे काही आता नंबर ऑफ पोस्ट आहे किंवा जे काही वॅकन्सीज आहे त्याच्यानुसार व्हॅरी होऊ शकतो, परंतु हा ओपनचा कट ऑफ आहे मित्रांनो. याच्यामध्ये OBCमध्ये जर सपोज आता इलेक्ट्रिशियन आहे तर हे 93 आहे, तर OBC लागेल तुमचा 90, आणि साधारण 85-86च्या रेंजमध्ये SC ST, आणि बाकी मग त्याच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त. ठीक आहे. तर आशा करतो मित्रांनो की बऱ्यापैकी लक्षात आलं असेल आणि अभ्यासाला तुम्ही सुरुवात केली असेल. साधारण 3 तारीख ते 23 तारखेपर्यंत, 23 तारखेच्या फायनल डेटपर्यंत, म्हणजे 23 तारखेपर्यंत तुमचं पेमेंट वगैरे किंवा तुमचं फॉर्म भरणं झालं पाहिजे. साधारण 10 तारखेपासून 20 तारखेपर्यंतच्या आतमध्ये भरण्याचा प्रयत्न करा. जास्त घाई करू नका. व्यवस्थित ॲडव्हर्टाइजमेंट नीट वाचा. उद्या संध्याकाळपर्यंत कदाचित आपला याचा व्हिडिओ येईलच, फॉर्म फिलअपचा वगैरे DRDOचा. तर त्याच्या रिलेटेड तुम्हाला मी माहिती देण्याचा माझ्यातर्फे प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.